काय? तर विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्यसंग्रह व उधारीचे देणे फेडण्याचे साधन म्हणून ज्या वस्तूला विशिष्ट क्षेत्रात सामान्य स्वीकृती मिळाली ती वस्तू म्हणजे पैसा होय. ओके. तर याचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे. आज आपण मुद्रेची वैशिष्ट्ये म्हणजे काय? आज मुद्रेची वैशिष्ट्ये म्हणजे काय याचा विचार करूया. तोपर्यंत थोडी एक रिव्हिजन घेऊन घेऊ आपण. मुद्रेचे प्रकार. या मुद्रेच्या प्रकाराचे प्रामुख्याने मुद्रेचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विधिग्राह्य मुद्रा आणि दुसरा म्हणजे प्रत्यय मुद्रा. विधिग्राह्य मुद्रा म्हणजे अशा मुद्रा की ज्याला कायद्याचा आधार असतो म्हणून त्याला विधिग्राह्य मुद्रा असं म्हटलं जातं. ज्यामध्ये कागदी मुद्रा आणि दुसरं म्हणजे धातू मुद्रा. हे असे 2 प्रकार पडतात. कागदी मुद्रा म्हणजे पेपर मनीच्या नोटा वगैरे ज्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर धातू मुद्रा ज्या एखाद्या विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या धातूपासून तयार केल्या जातात धातू मुद्रा. त्यानंतर आहे प्रत्यय मुद्रा. प्रत्यय मुद्रेचा अर्थ असा आहे की व्यापारी अधिकोषाकडे त्यांच्याकडे असलेल्या रोख रकमेच्या विशिष्ट प्रमाणात ठेवी निर्माण करून ग्राहकांना ते कर्ज देत असतात आणि हे कर्ज चेक किंवा धनादेशाच्या माध्यमातून ग्राहकांना काढण्याचा किंवा दुसऱ्यांना हस्तांतरित करण्याचा अधिकार दिला जातो. ओके. तर हे चेक किंवा धनादेश हे म्हणजे काही याचा विचार केलेला आहे. तर हा एक प्रत्यय मुद्रेचा एक पहिला प्रकार आहे. आणि त्यानंतर दुसरा आहे ई पैसा किंवा अदृश्य पैसा ज्याला म्हटलं जातो, जो की मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट इत्यादीच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ती हस्तांतरित केली जाते. तर याचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला. तर अशा प्रकारे मुद्रा म्हणजे विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्यसंग्रह व उधारीचे देणे फेडण्याचे साधन म्हणून ज्या वस्तूला विस्तृत क्षेत्रात सामान्य स्वीकृती मिळाली ती वस्तू म्हणजे पैसा होय. तर या पैशाची व्याख्या किंवा मुद्रेची व्याख्या ही याप्रमाणे केली जाते. या मुद्रेची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची ती पुढीलप्रमाणे करू. या मुद्रेमध्ये किंवा पैशामध्ये कोणती कोणती वैशिष्ट्ये आढळतात त्याचा आपण अभ्यास करूया. तर त्यामध्ये असलेलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे क्रयशक्ती असणे. मुद्रा किंवा वस्तूमध्ये मुद्रा किंवा पैशामध्ये क्रयशक्ती असते. म्हणजेच काय, तर वस्तू विकत घेण्याची क्षमता या मुद्रेमध्ये. म्हणजेच काय, आपण कोणाहीकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून किंवा दुकानदाराकडून जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांना पैसा देतो. या ठिकाणी बघा ही वस्तू विनिमय पद्धतीची उदाहरण या ठिकाणी दिसते. म्हणजे या ठिकाणी काय आहे की एक व्यक्ती एक वस्तू देत आहे आणि दुसरी पण वस्तू घेत आहे. ओके. तर ही वस्तू विनिमयाची पद्धती आहे. परंतु मुद्रेमध्ये किंवा आता जे व्यवहार होतात त्यामध्ये एक वस्तू देऊन आपल्या जवळची मुद्रा किंवा पैसा त्या व्यक्तीला दिला जातो. याचा अर्थ असा की ती वस्तू विकत घेण्याची क्षमता त्या मुद्रेमध्ये असते. ओके. समजा आपण एखादी वस्तू माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ समजा पेन आहे. ही पेन 10 रुपयाची आहे. ओके. ही पेन आहे. ही पेन 10 रुपयाची आहे. मी विकत घेतली होती, मला माहिती आहे. पण समजा मी दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला म्हटलं की ही पेन 10 रुपये किमतीची आहे. त्याच्याकडे दुसरं जर एखादी वस्तू कोणती असेल, ही कैची आहे. या कैचीची किंमत पण 10 रुपयेच आहे. मी जर त्या दुकानदाराला म्हटलं की ही माझ्याजवळची पेन तुम्ही घ्या आणि तुमच्या जवळची कैची मला द्या, तर तो देणार नाही. कारण या पेनमध्ये ही वस्तू विकत घेण्याची क्षमता नाही. ओके. याला म्हटलं जातं क्रयशक्ती, म्हणजे वस्तू विकत घेण्याची क्षमता, जी फक्त आणि फक्त मुद्रा किंवा पैशामध्येच आहे. ओके. मग ही जी नोट आहे, ही नोट जर मी त्या दुकानदाराला दिली तर मात्र ही वस्तू म्हणजे ही मुद्रा घेऊन तो या वस्तूच्या मोबदल्यात कोणतीही वस्तू आपल्याला देऊ शकतो जिचे मूल्य या नोटेच्या मुद्रेच्या बरोबरीचे आहे. याचा अर्थ असा की या मुद्रेमध्ये वस्तू विकत घेण्याची क्षमता आहे. ओके. तर हे झालं क्रयशक्ती असणे. हे मुद्रेचं पहिलं वैशिष्ट्य, वस्तू विकत घेण्याची क्षमता. त्यानंतर आहे दुसरं, सर्व मान्यता असणे. सर्व मान्यता असते. याचं कारणच असं आहे की आता हे जे म्हटलं की ही जी 100ची नोट आहे तुम्हाला दिसत आहे, या वस्तूचा अस्वीकार कोणीही करणार नाही. कोणालाही तुम्ही जर काही मुद्रा देतो म्हटलं तर ती मुद्रेचा अस्वीकार कोणीही करणार नाही. याचा अर्थ की सर्वच लोकांना या मुद्रेला मान्यता आहे. ओके. या ठिकाणी एक व्यक्ती आहे भिकारी. त्या भिकाऱ्याला हा व्यक्ती पैसे देतोय, बरोबर आहे, आणि ते घेतोय. मी तुम्हाला आता सांगितलं की माझ्याकडे ही कैची आहे. ही कैची जर त्या भिकाऱ्याला देतो म्हटलं तर तो घेईल का? घेणार नाही. जर त्याला खरोखरच आवश्यकता ते कामाची असेल तर घेईल, नाही तर घेईल, टाकून देईल, फेकून देईल, बरोबर आहे. पण नोट किंवा मुद्रा मग 100ची असो किंवा 1 रुपयाची का असेना, ओके, कोणताही व्यक्ती घेतो. तो दुकानदार घेतो, मजूर घेतो. ओके. शासन सुद्धा जेव्हा आपल्याकडनं कर वसूल करतो किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमातून पैसा जमा करा जेव्हा गोळा करायचा असतो तर तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी फक्त पैशाचाच अवलंब केला जातो. वर्गणी गोळा करायची आहे, वस्तू विकत घ्यायची आहे, भिकाऱ्याला भीक द्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की या वस्तूला सर्वांची मान्यता आहे. असा कोणताही व्यक्ती नाही की जो म्हणेल की मला हा पैसा नको आहे किंवा हा अस्वीकार करणार. ओके. तर अशा पद्धतीने हे एक वैशिष्ट्य या मुद्रेचं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर आहे तिसरं, मूल्यमापन. ओके.
ओके. कोणत्याही वस्तू आणि सेवा यांचे मूल्याचे जर मापन करायचे असेल तर त्याचे काटेकोरपणे मापन करण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ मुद्रेमध्येच आहे, फक्त पैशामध्येच आहे. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी इतका सारा भाजीपाला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. बरोबर आहे. कांदे, आलू, गाजर, टमाटर, वांगे वगैरे वगैरे वगैरे. बरोबर आहे. समजा कांद्याची किंमत ₹25 किलो आहे आणि आलूची किंमत ₹50 किलो आहे. कांद्याची किंमत ₹25 किलो आहे, आलूची किंमत ₹50 किलो आहे. पण असं म्हणतील का की 1 किलो आलू बरोबर 2 किलो कांदे? असं कोणीही म्हणत नाही. याचे मूल्य फक्त मुद्रेच्या सहाय्याने मांडले जाते. ओके. त्यामुळे कोणतीही वस्तू, या पुस्तकाची किंमत 500, 1000, 2000, 100 बरोबर आहे. असं काहीही असेल, पण या पुस्तकाचे मूल्य 2 किलो कांदे किंवा 4 किलो कांदे, 2 किलो आलू, 5 किलो वांगे असं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही. बरोबर आहे. किंवा या बॅगची किंमत 2 पुस्तक बरोबर 1 बॅग किंवा 1 पुस्तक बरोबर 2 बॅग असे मूल्यमापन आपल्याला करता येत नाही किंवा अडचणीचे जाते, कठीण जाते. जेव्हा मुद्रेचा शोध लागला नव्हता, जेव्हा हा पैसा अस्तित्वात नव्हता, जेव्हा ही वस्तू अस्तित्वात नव्हती किंवा मुद्रा जेव्हा अस्तित्वात नव्हती, तेव्हा वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. तेव्हा या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये या वस्तू देऊन दुसरी वस्तू घेण्याचीच पद्धती होती. ओके. परंतु आता मात्र मुद्रा ही एक अशी वस्तू आहे की ज्यामुळे कोणत्याही वस्तूचे किंवा त्याच्या मूल्याचे मापन निश्चित आणि काटेकोरपणे करण्याचे सामर्थ्य आपल्याला या मुद्रेमध्ये दिसून येते. ओके. तर हे एक तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या मुद्रेचे. ओके. त्यानंतर आहे विनिमयता, म्हणजे वस्तूची देवाणघेवाण करणे. हे आता आपण यापूर्वी पण अभ्यासलेलं आहे. पूर्वी विनिमयासाठी वस्तूचाच वापर केला जायचा किंवा सेवेचा वापर केला जायचा. परंतु आता मात्र विनिमयता म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता या मुद्रेमध्ये आहे. ओके. याचा अर्थ काय की या ठिकाणी आपण क्रयशक्ती असणे हा एक मुद्दा पहिल्यांदा पाहिला होता. कदाचित तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. क्रयशक्ती म्हणजे मुद्रेमध्ये खरेदी करण्याची क्षमता आहे. ओके. परंतु विनिमयता म्हणजे 2 वस्तू एकमेकांना देत असताना त्या वस्तूचे मूल्य हे त्या किमतीमध्ये निर्धारित केले जाते. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 वस्तू देत आहे, अर्थात याचे मूल्य आणि याचे मूल्य किंमत सारखी असेल म्हणून ते दोघे जण घेत आहेत किंवा एक्सेप्ट करत आहेत. या ठिकाणी बघा, मच्छी आणि गहू हे एकमेकांना देऊन त्या वस्तू घेत आहेत, अर्थात या गोष्टीला सुद्धा त्यांनी मुद्रेचा आधार घेतलेला आहे. ओके. तर हे विनिमय करण्याचे सामर्थ्य या मुद्रेमध्ये आहे. तर विनिमयता हे पैशाचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला आढळून येतं. ओके. त्यानंतर आहे मूल्य संग्रहण. भविष्य काळासाठी जेव्हा काही वस्तू किंवा संपत्ती आपल्याला गोळा करून ठेवायची असते, भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी, आपले जे वर्तमानकालीन उत्पन्न आहे, या वर्तमान काळातील उत्पन्नातील काही हिस्सा आपल्याला जमा करून ठेवायचा असतो, बचत करून ठेवायचा असतो, तेव्हा हे उत्पन्न गोळा करून ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला या मुद्रेचा अवलंब करता येतो. ओके. या मुद्रेचा अवलंब घेतला जातो. सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या मौल्यवान वस्तू आताही करतात, करत नाही अशातला भाग नाही आहे. सोनं, चांदी किंवा हिरे, मोती इतर मौल्यवान वस्तू. परंतु सर्वात सोयीचं असलेलं संपत्ती गोळा करून ठेवण्याचं साधन म्हणजे मुद्रा किंवा पैसा. ओके. भाजीपाला किंवा इतर कोणत्या वस्तू, या वस्तूंच्या माध्यमातून आपल्याला आपलं मूल्य संग्रहण करून ठेवता येत नाही, ते कठीण जाते. ओके. तर अशा पद्धतीने मूल्य संग्रहण हे पण एक वैशिष्ट्य आपल्याला मुद्रेचं सांगता येतं. त्यानंतर आहे वहनीयता. म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे घेऊन जाण्याची क्षमता या मुद्रेमध्ये आहे. म्हणजे आपल्याजवळ जो पैसा आहे, हा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजतेने घेऊन जाता येतो. ओके. समजा आपल्याला नागपूरवरून काही वस्तू विकत घ्यायच्या किंवा त्या आणायच्या आहेत, तर आपण आपल्याजवळ पैसे घेऊन जातो. ओके. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहे. एटीएम आहेत, म्हणजे आता ही एक सेवा दिलेली आहे, आपल्याला याची गरज नाही आहे. म्हणजे पैसे पण घेऊन जायची, आपण डायरेक्ट एटीएम मधून तिथे नागपूरला गेल्यानंतर पैसे काढू आणि नंतर मग आपण ती वस्तू विकत घेऊ. ओके. किंवा हा चेक आहे, धनादेश आहे. मुद्रेचे प्रकार आपण जेव्हा पाहिले तेव्हा त्या मुद्रेच्या प्रकारांमध्ये हा सुद्धा एक मुद्रेचा एक प्रकार आहे. एक या ठिकाणी ज्या व्यक्तीला ते पैसा द्यायचा आहे किंवा मुद्रा द्यायची आहे, त्याचं नाव या ठिकाणी लिहून तेवढी रक्कम त्या ठिकाणी टाकायची आणि त्या समोरच्या व्यक्तीकडून तेवढी वस्तू विकत घ्यायची. ओके. तर अशा पद्धतीने हे रक्कम, हा मुद्रा आहे, ही पण मुद्रा आहे. आपण चेक सुद्धा आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि त्या दुकानदाराला चेक देऊ शकतो.
तर अशा पद्धतीने वहनीयता म्हणजे या मुद्रेमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे घेऊन जाण्याची क्षमता या मुद्रेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला जर आपल्याजवळ गहू आहेत आणि आपल्याला तांदूळ पाहिजे आहे, तर आपण आता असं कधीच करत नाही की आपण गहू घेऊन गेलो दुकानात आणि गहू देऊन आपण तांदूळ विकत आणलो. सुरुवातीला आपण आपल्या जवळचे गहू विकून टाकू, त्याच्यामध्ये मोबदल्यामध्ये आपण पैसे घेऊ आणि हा पैसा घेऊन आपण आपल्याला ज्या वस्तू आवश्यक आहेत त्या वस्तू विकत घेण्यासाठी आपण तर अशा पद्धतीने ही वस्तू सहजपणे स्थलांतरित करण्याची क्षमता यामध्ये आहे, या वस्तूमध्ये आहे. हे एक वैशिष्ट्य या मुद्रेचं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर आहे उधारी फेडण्याचे साधन. उधारी फेडण्याचे साधन म्हणजे भूतकाळात एखाद्या व्यक्तीकडून प्राप्त केलेल्या वस्तू किंवा सेवांची योग्य त्या मोबदल्यासह परतफेड करण्याची क्षमता या पैशामध्ये किंवा मुद्रेमध्ये. आपण कर्ज घेतो, बँकेकडून लोन घेतो आणि ते लोन हळूहळू फेड करतो, परंतु त्या कर्जदात्याला म्हणजे ज्यांनी लोन आपल्याला ज्याला आपण धनको असं म्हणतो, बँक वगैरे किंवा सावकार वगैरे ज्यांनी आपल्याला कर्ज दिलेलं आहे, म्हणजे कर्जदात्याला त्यांनी कर्ज दिलेलं आहे त्या सावकाराने, त्याने 10,000 रुपये दिले. त्याने 10,000 रुपये दिल्यानंतर आपण 1 वर्षानंतर जर त्याला 10,000 रुपये परत करू तर त्याचा काय फायदा? ते तर उलट त्याचं नुकसान झालं, कारण त्याची रक्कम आपण वापरली आणि फक्त पैसा त्याला परत केला. परंतु व्याजाच्या स्वरूपामध्ये त्या 10,000 रुपयाचा मोबदला सुद्धा आपण त्या सावकाराला देत असतो. बरोबर आहे. म्हणूनच काय की समजा आपण दुकानातून एखादी फ्रीज विकत घेतली, ही फ्रीज जर समजा 15,000 रुपयाची असेल आणि जर ती 15,000 रुपयाची फ्रीज उधारीवर आपण आणली असेल तर त्या 15,000 रुपयाला व्याजाच्या आकारणीसह 15,500 किंवा 16,000 रुपये आपण वर्षभरामध्ये पेड करतो आणि मग ती फ्रीज आपण अगोदरच आणलेली, म्हणजे फ्रीज आपण दुकानातून अगोदर विकत घेतली, परंतु भविष्य काळात त्याचे हळूहळू आपण ती परतफेड केलेली आहे. तर अशा प्रकारे उधारी फेडण्यासाठी सुद्धा या पैशाचा वापर करता येतो, म्हणजे उधारी फेडण्याचे साधन म्हणून ही मुद्रा आपल्याला वापरता येते. मुद्रेच्या ऐवजी दुसरी कोणतीही वस्तू आपल्याला वापरता येत नाही. समजा आपण फ्रीज विकत घेतली तर त्या फ्रीजच्या मोबदल्यामध्ये आपण त्याला दुसरी कोणती वस्तू देऊ शकत नाही आणि तो समोरचा व्यक्ती किंवा दुकानदार तो स्वीकारू सुद्धा शकत नाही. फक्त आणि फक्त ही क्षमता पैशामध्येच आहे. ओके, तर हे एक साधन उधारी फेडण्याचे साधन म्हणून एक पैशाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे सुज्ञेयता. सुज्ञेयता म्हणजेच ही वस्तू ओळखण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीला आहे. आपल्याला या ठिकाणी बरेच चित्र दिसत आहेत. ही आंधळी बाई भिकारी आहे, तिच्या हातामध्ये जर आपण एखादा कॉइन दिला किंवा एखादी नोट जर आपण दिली तर ती सुद्धा त्याला ओळखण्याची क्षमता ठेवते. तिला जर हातामध्ये एखादी नोट दिली तर ती सांगेल आपल्याला की ही नोट 10 रुपयाची आहे की 20 रुपयाची आहे. अशा प्रकारची सुज्ञेयता या पैशामध्ये असलेली आपल्याला आढळून येते. नोट ओळखण्यासाठी किंवा मुद्रा ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची किंवा शिक्षित व्यक्तीची गरज नाही. अशिक्षित, अज्ञानी आणि अंध व्यक्ती सुद्धा त्या मुद्रेला सहजपणे ओळखू शकतो. तर अशा प्रकारे सुज्ञेयता हे एक वैशिष्ट्य आपल्याला पैशाची असलेले सांगता येतात. त्यानंतर आहे सुविभाज्यता, म्हणजेच मुद्रेचे छोट्या छोट्या भागामध्ये आपल्याला विभाजन करता येते. आता विभाजन म्हणजे असं नाही की 100 रुपयाची नोट आहे आणि त्याचे 10 तुकडे केले म्हणजे 10 रुपये त्याचे तसे मूल्य, तसं नाही. तर एक 100 रुपयाची नोट, त्या 100 रुपयाच्या नोटेचे 10 रुपयाच्या 10 नोटा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला विभाजन करता येते. एक 10 रुपयाची नोट असेल तर 5 रुपयाच्या 2 नोटा अशा पद्धतीने त्याचे विभाजन करता येते. तर अशा पद्धतीने पैशामध्ये ही एक वैशिष्ट्य असलेलं अजून आपल्याला आढळून येतं की सुविभाज्यता, याला म्हणतात जातं विभाजन करण्याची क्षमता. हे एक वैशिष्ट्य आपल्याला पैशामध्ये असलेलं आढळून येतं. ओके, तर अशा पद्धतीने क्रयशक्ती असणे, सर्वमान्यता असणे, मूल्यमापक, विनिमयता आणि मूल्यसंग्रहण, वहनीयता, उधारी फेडण्याचे साधन, सुज्ञेयता आणि सुविभाज्यता अशा पद्धतीने पैशाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगतात. तर ही झाली